तर राज ठाकरे यांनी माणगाव बायपासची पाहणी केलेली आहे। अर्धवट काम झालेल्या बायपासची पाहणी राज ठाकरेंनी स्वतः गाडी चालवून केली आणि यावेळी राज ठाकरेंनी कंत्राटदार आणि प्रशासकीय लोकांसोबत चर्चा केलेली आहे। ज्या प्रकारे हा रस्ता झालाय मला वाटत नाही जास्त दिवस टिकेल, त्यामुळे काळजी घ्या अशा सूचना राज ठाकरेंनी केल्यात। राज ठाकरे बायपासची पाहणी करत होते, अगदी त्यावेळी आढावा आपल्या इथल्या प्रतिनिधींनी सुद्धा घेतलेला आहे। तर ही दृश्य आपण पाहतोय माणगाव रायगड इथली, ज्यावेळी राज ठाकरे मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करण्यासाठी पोहोचले होते। माणगाव बायपासची पाहणी त्यांनी केलेली आहे आणि यावेळी त्यांनी स्वतः स्टीअरिंग हातात घेतलं आणि या रस्त्यावरून गाडी चालवून पाहिली। त्यावेळी त्यांनी खरं तर प्रशासनाला आणि तिथल्या जे कंत्राटदार आहेत त्यांना सुनावलं सुद्धा आहे। ज्या पद्धतीनं या रस्त्याचं काम सुरू आहे, मला वाटत नाही की हा चांगला असेल, जास्त काळ टिकेल, अशा पद्धतीचे उद्गार जे आहेत ते राज ठाकरे यांनी काढलेले आहेत। तर याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांनी, पाहूयात। माणगाव बायपासची राज ठाकरे पाहणी करत असल्याचं पाहायला मिळतंय। राज ठाकरे स्वतः वाहन चालवत, म्हणजे त्यांची जी गाडी आहे ती गाडी चालवत या बायपासची पाहणी करत असल्याचं पाहायला मिळतंय। राज ठाकरे गाडी चालवत आहेत आणि त्यांच्या शेजारी संदीप देशपांडे सोबत असल्याचं पाहायला मिळतंय। माणगाव बायपासचे जे काम अनेक वर्षांपासून रखडलेलं आहे, त्या रखडलेल्या कामाची पाहणी त्यांच्या वतीनं करत असल्याचं पाहायला मिळतंय। आणि एकंदरीत नेमकं का एवढे वर्ष लागले, एक दुसरं या काम जे झालेलं आहे ते देखील एवढं त्यांना आवडलेलं नाही आहे। ते म्हणतात की ज्या पद्धतीचं काम झालेलं आहे ते टिकलेलं नाही, अशा पद्धतीचं थेट त्यांनी जे कॉन्ट्रॅक्टर होते त्यांच्यासोबत बातचीत करणारे प्रशासकीय अधिकारी होते त्यांच्यासमोर सांगितल्याचं पाहायला मिळतं की म्हणजे जे काम करण्यात आलेलं आहे ते जास्त काळ टिकणार नाही। या कामावरती खूप मोठ्या प्रमाणात माती आहे आणि मातीमुळे रस्ता जो आहे तो खराब होतो असं त्यांनी मत मांडलेलं आहे आणि याची लवकरात लवकर सुविधा करा। आणि मी ज्या कामाची पाहणी केली त्यानुसार जर बघितलं तर हे जास्त काळ टिकणार नाही, त्यामुळे काळजी घ्यावी आणि याच्यावरती आणखी काहीतरी उपाययोजना करून आणखी चांगल्या दर्जाचं काम करावं असा सल्ला देखील त्यांनी या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळेल। आणि स्वतः जो हा बायपास आहे त्या बायपासवरती स्वतः त्यांनी वाहन चालवलं आणि वाहन चालवून स्वतः म्हणजे एक प्रकारे टेस्ट ड्राईव्ह या रस्त्याची त्यांनी स्वतःच घेतलेली आहे। राज ठाकरे आपण बघू शकतो गाडी जी आहे ते स्वतः चालवत आहेत, त्यांच्या शेजारी संदीप देशपांडे आहेत आणि याच रस्त्याची टेस्ट जी आहे ती घेत आहेत आणि जो काही अर्धा जो बायपास तयार झालेला आहे त्याची ती पाहणी करतात। इथून पुढचं काम कसं होणार आहे याची माहिती घेतली। म्हणजे ज्यावेळेस हे बायपासचं काम पूर्ण होईल ते चांगल्या दर्जाचं असावं अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे। आपण बघतोय की राज ठाकरे स्वतः आजूबाजूचा परिसर असेल, रस्ता असेल, रस्त्याच्या कामाचा दर्जा असेल आणि रस्त्याची जी रूपरेषा आहे ते स्वतः ते बघत आहेत। त्यांनी म्हणजे थोड्याच वेळापूर्वी आपण बघितलं तर पाहणी देखील केलेली आहे आणि कॉन्ट्रॅक्टरसोबत बोलणं देखील केलेलं आहे। त्यांचं थेट म्हणणं आहे की रस्ता ज्या पद्धतीचा आहे तो टिकणार नाही, त्यामुळं काळजी घ्यावी आणि याच्यावरती आणखी काय उपाययोजना करता येतील का हे पाहावं असं त्यांनी कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं आणि स्वतः या रस्त्याची टेस्ट ड्राईव्ह घेतली। दरम्यान महामार्गावरील खड्डे आणि कोकणातील नव्या येणाऱ्या प्रकल्पावरून राज ठाकरेंनी सरकारवरती हल्लाबोल सुद्धा केलाय, पाहूयात। स्थानिक जे आमदार बिमदार सगळे लोक जी मंडळी आहेत, राजकीय हस्तक्षेपामुळे या सगळ्या गोष्टी होत नाहीयेत। मागे मी एकदा नितीन गडकरींना मी फोन केला होता या बाबतीत, पण मी त्यांना विचारलं होतं, मी एकदा बोललो पण होतो, पण गडकरींनी मला याचं उत्तर दिलं होतं की कॉन्ट्रॅक्टर कंटाळून निघून गेले। आता नितीन गडकरी जे या रस्ते आणि या सगळ्या गोष्टींचे केंद्रीय मंत्री आहेत, ते जर समजा कोकणातल्या कंत्राटदारांबद्दल कंटाळून निघून गेले असं जर म्हणत असतील तर ते कंटाळले कोणामुळे, कशामुळे कंटाळले? आतापर्यंतचा रिवाज असा आहे की तुम्हाला जर रस्ता बांधायचा असेल तर ज्याला लँड ॲक्विजिशन म्हणतो, ती लँड ॲक्विजिशन ही सरकारने करून द्यायची असते आणि मग पुढे कंत्राटदार ती गोष्ट करतो। हे सगळे रस्ते करत असताना प्रत्येक वेळेला हाच प्रॉब्लेम आलेला आहे की जागा संपादित केलेली नाही, कंत्राटदाराला कंत्राट देऊन मोकळे झालेत, पैसे गेलेत, पैशातनं त्यांचे टक्के गेलेले आहेत आणि रस्ता तिकडेच आहे। हे वर्षानुवर्ष ह्याच गोष्टी होत आल्या, अशाच होत आहेत। आत्ता नवीन बांधलेल्या रस्त्यावर मी आलोय, काय अवस्था आहे नवीन डेव्हलपमेंटला विरोध करण्यासारखं काही नाहीये, परंतु कोकणाची परिस्थिती पाहिली तर डेव्हलपमेंट नको
अशी परिस्थिती आहे आज. कारण ती जर समजा स्थानिक लोकांच्या जर वाट्याला येणार नसेल तर ही डेव्हलपमेंट काय करायची? हे जे उद्योग येत आहेत ह्यांच्यामध्ये पार्टनर व्हा. कळलं का? तुम्ही जमिनी विकून तुमचा विषय संपला. दरम्यान उद्धव ठाकरे आणि त्यांच्या वेळच्या सरकारला दिरंगाईचा प्रश्न विचारणार आहात का, असा प्रतिसवाल आशिष शेलार यांनी राज ठाकरेंना विचारलेला आहे. पाहूयात. या महामार्गाबद्दल जर मनसे प्रामाणिक असेल तर त्या प्रामाणिकपणाची परीक्षा त्यांना आधी द्यायला लागेल. आणि ती परीक्षा अशी आहे की सन्माननीय राज ठाकरे असो वा मनसे हे त्यांचा मित्रपक्ष असलेल्या उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सरकारला तुमच्या काळात तुम्ही या बाबतीत काय केलं, दिरंगाई कशी केलीत, कंत्राटदाराशी काही चर्चा सल्ला मसलत केलीत का, असं उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सरकारला विचारणार आहेत का, हा प्रश्न आहे. आणि जर राज ठाकरे किंवा मनसे स्वतःच्या मित्र असलेल्या उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाच्या काळातल्या दिरंगाईचा प्रश्न विचारणार नसून ही पाहणी करणार असेल तर केवळ ती राजकीय पाहणी आहे. या मुळात विषयाशी गांभीर्यतेने पाहत आहेत असं मला वाटत नाही.